नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक. तर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आता जी इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये साधारणपणे काय चुका होण्याची संभावना असते किंवा 4-5 वर्ष झाली मी इंजिनिअरिंग ॲडमिशन्समध्ये विद्यार्थ्यांना गायडन्स करत आहे. तर कोणत्या अशा चुका पाहिल्या की ज्या दरवर्षी शक्यतो विद्यार्थी करून जातात ते तुम्ही यावर्षी करू नये, म्हणून त्या संदर्भात व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत. तर डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा मी सांगेन की अपुरी माहिती होतं काय माहिती आहे का, आयुष्यामध्ये पहिल्यांदाच कदाचित काही विद्यार्थ्यांनी पालक इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी होत असतात. जर समजा काही विद्यार्थ्यांचे भाऊ बहीण असतील किंवा शेजारी असतील, नातेवाईक असतील, यांच्यामधील कोणी जर ऑलरेडी इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस थ्रू गेलेलं असेल तर त्यांच्याकडून थोडीशी माहिती भेटत असते. पण समजा कोणीच नसेल आणि पहिल्यांदा जर आपण ॲडमिशन प्रोसेसमध्ये जात असो आणि काही माहिती नाही आपल्याला, तर अशा वेळी गरजेचं काय राहील माहिती आहे का की तुम्ही योग्य प्रकारे माहिती घेणं. ठीक आहे, हा बेसिक एकदम गोष्ट आहे की तुम्ही जी ॲडमिशन प्रोसेसमध्ये उतरत आहात त्याची योग्य माहिती घेणे बेसिक आहे. पण हे देखील एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्यामुळे सांगत आहे मी. का सांगतोय माहिती आहे का, बरेच विद्यार्थी पालक असे देखील पाहतो की ज्यांना असं वाटत असतं की मला सगळं माहिती आहे, पण ॲक्च्युअलमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स पूर्ण डीपमध्ये माहीत नसल्यामुळे थोडेफार चुकीचे निर्णय त्या ठिकाणी त्यांच्याकडनं घेतले जातात. ते अवॉइड करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन विचारा. जरी तुम्ही समजा पालक असाल तरी तुम्ही विचारा की हे असंच का तसंच का, कारण की हे तुम्हाला पुढे जाऊन उपयोगात येईल. ठीक आहे, पुढची गोष्ट मी काय सांगेन माहिती आहे का की योग्य ब्रांच निवडणे. योग्य ब्रांच निवडणे गरजेचं काय आहे माहिती आहे का की आपल्याला पाहायला लागेल की आपली आवड स्वतःची काय आहे. आवडीसोबतच हे पाहायला लागेल की आपल्या क्षमता कोणकोणत्या आहेत आणि क्षमतेबरोबरच त्या ब्रांचचे जे स्कोप म्हणतो आपण किंवा पुढच्या 4 वर्षानंतर त्या ब्रांचमध्ये काय काय संधी राहणार आहेत, त्या ब्रांच रिलेटेड जे मार्केट आहे ते कशा प्रकारचं आहे, काय ऑपॉर्च्युनिटीज, काय जॉब प्रोफाईल्स आहेत, या सर्व गोष्टींचा आपण त्या ठिकाणी रिसर्च केला पाहिजे. ठीक आहे, आता कुठे करू शकता, ऑफकोर्स इंटरनेट आहेच. इंटरनेटवरती आपण पूर्ण रिसर्च करून या संदर्भात माहिती नक्कीच काढू शकतो. आणि यूट्यूबवर आता ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे तर बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी जे व्हिडिओज आहेत त्या थ्रू समजून घेऊ शकतात की ब्रांच कशी व कोणती निवडावी. पुढची चूक मी काय सांगेन माहिती आहे का की इंटरनेटचं हे युग आहे आणि याच्यामध्ये आपण इंटरनेटवरूनच जी बहुतांश माहिती आहे ती मिळवत आहे. मग आपण एक बेसिकचा सर्च करतो इंटरनेटवरती कॉलेजेस शोधण्यासाठी की बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन समजा महाराष्ट्र किंवा इन युअर स्पेसिफिक एरिया, इन युअर स्पेसिफिक रिजन. तर असं टाकल्यानंतर जे कॉलेजेस समोर येतात ना, तर विद्यार्थी मग त्या कोणत्याही वेबसाईटवर असतील किंवा ज्या कोणत्या ठिकाणचे असतील ते इंटरनेटवरती तिथून त्या कॉलेजेसविषयी माहिती घ्यायला सुरुवात करतात. पण होतं काय माहिती आहे का, बऱ्याच ठिकाणी काही कॉलेजेसची माहिती या ठिकाणी चुकीची दिलेली असू शकते. ठीक आहे, पण ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ते व्हेरीफाय न करता डायरेक्ट त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यांच्या कॉलेज लिस्टमध्ये त्या ठिकाणी ते कॉलेजचं नाव टाकतात. ही सगळ्यात मोठी चूक म्हणता येईल. ठीक आहे, त्या कॉलेजचं काय प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे, काय रेप्युटेशन आहे, प्लेसमेंट कशी आहे, काहीही बघितलं जात नाही. विद्यार्थी डायरेक्ट ते कॉलेज कन्सिडर करून टाकतात. त्यामुळे तुमचं व्हेरिफिकेशन त्या कॉलेजविषयी तुमचं स्वतःचं रिसर्च असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला असं कॉलेज शोधायचं आहे जरी इंटरनेटवरती सर्च करत असाल तरी की जेथे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज त्या इन्स्टिट्यूटमधून भेटेल, चांगलं नॉलेज, चांगलं शिक्षण भेटेल आणि प्लस तुम्हाला त्या ठिकाणी चांगली प्लेसमेंट देखील भेटेल. अशा प्रकारचं कॉलेज शोधायचं आहे. आणि अशाच प्रकारचं एक कॉलेज मी तुम्हाला या ठिकाणी सुचवू इच्छितो की जे आहे न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, की ज्यांच्याकडे CS इन AIML ची BTech डिग्री दिली जात आहे. यांची खासियत काय आहे की बहुतांश कॉलेजेस आपण बघतोय की त्यांचा फोकस पूर्णपणे अजून देखील थेरी नॉलेजवरतीच आहे. एक्झाम्स वगैरे घेतले जातात, विद्यार्थी परीक्षेच्या मागे धावत आहेत, पण प्रॅक्टिकल नॉलेजचं काय, स्किल्सचं काय, याकडे थोडंसं दुर्लक्ष होताना दिसत आहे. पण न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी यांनी आधीच नवीन स्किल्स आणि प्रॅक्टिकल नॉलेजवरती भर देऊन फर्स्ट इयर पासूनच कोडिंग फंडामेंटल्स प्लस जे EI रोबोटिक्स रिलेटेड प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावरती विद्यार्थ्यांना काम केलं त्या ठिकाणी दिलं जात आहे. येथे पाहू शकता की फर्स्ट इयरचे मेहक सारखे स्टुडंट 2.5 लाखापर्यंत स्टायपंड असणाऱ्या गुगल समर ऑफ कोड मध्ये इंटर्नशिप मिळवत आहेत. उदिता सारखे स्टुडंट्स युरोप विकिमीडिया हॅकेथॉन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच त्यांचे विद्यार्थी ग्लोबल
ICPC कॉम्पिटिशनमध्ये 114वा क्रमांक मिळवत आहेत. एवढंच नाही तर यांचे पहिल्या वर्षातील बरेच स्टुडंट्स इंटर्नशिप क्रॅक करत आहेत की ज्यांचे ॲव्हरेज स्टायपंड 30,000 पर मंथ असे आहे. हे सर्व रिझल्ट आहेत एका ॲडव्हान्स करिक्युलमचे. यांचा जो मेन कॅम्पस आहे तो दिल्लीमध्ये आहे, पण आता ते पुण्यामध्ये देखील आले आहेत. पुण्यामध्ये 100 एकरचा नवीन कॅम्पस आहे त्यांचा आणि यांनी टाईप केलेला आहे अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी सोबत की जे पुण्यामध्ये लोहगाव या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला देखील येथे ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यांची न्यूटन स्कॉलास्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट अटेम्प्ट करा. याचे रजिस्ट्रेशन केव्हाही बंद होऊ शकते, म्हणूनच मी डिस्क्रिप्शनमध्ये रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे. रजिस्टर केल्यावर तुम्हाला प्रिपरेशन मटेरियल देखील भेटून जाईल. तर म्हणूनच ही संधी सोडू नका. न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी सोबत तुमचे करिअर सुद्धा लेवल अप करा. वळत आपल्या पुढच्या पॉईंटकडे की डॉक्युमेंट तयार नसते. विद्यार्थ्यांकडे मी दरवर्षी बघतो की डॉक्युमेंट्स रेडी नसतात. आता यावर्षी कसं झालं बघा की आपली जी ॲडमिशनची प्रोसेस आहे ती बरेच पुढे ढकलली गेलेली आहे. याच्यामागे बरेच कारणे आहेत, पण ती एका अर्थी मी म्हणेन की चांगलं देखील आहे. बरेच विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नाही. सध्या SABC विद्यार्थी बरेच टेन्शनमध्ये आहेत की त्यांना नेमकं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे कोणकोणत्या गोष्टी लागणार असं सगळं त्यांच्याकडे आहे. बरोबर, म्हणजेच की डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग अशा वेळेमध्ये काय होणार की तुम्हाला डॉक्युमेंट्स काढण्यासाठी वेळ भेटतोय, तर हा वेळेचा उपयोग करून डॉक्युमेंट्स वेळेत काढले पाहिजे. तुम्ही बघा ते थंबनेल्स देखील वाचले असतील. यूट्यूबवरती काही युट्यूबर्सनी टाकले असतील की हे डॉक्युमेंट नसतील तर ॲडमिशन कॅन्सल होणार. तर खरं पाहता तशी परिस्थिती ॲक्च्युअलमध्ये येऊ सुद्धा शकते, कारण की डॉक्युमेंट नसेल तर कसं तुम्हाला ॲडमिशन देणार ना. म्हणजे एक डॉक्युमेंट्स म्हणजे काय असतं, एक पुरावा असतो की तुम्ही ती जी गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी इलिजिबल आहात. त्यामुळे डॉक्युमेंट्स खरंच इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्हाला तयार ठेवायचेच आहेत. आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, कोणते कंपल्सरी आहेत याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला असेल, तो तुम्ही चेकआउट करा आणि डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. आता एक प्रश्न विचारतील की दादा डॉक्युमेंट्स तयार करण्याचा मी भरपूर प्रयत्न करतोय पण भेटत नाहीयेत. मी याच्या उत्तर हे सांगेन तुम्हाला, मी देखील मान्य करतो की डॉक्युमेंट्स वेळेत काढणं थोडं अवघड आहे, पण तुम्ही जरा एक्स्ट्रा एफर्ट्स लावले आणि थोडंसं त्या ठिकाणी जाऊन विनंती केली, CET सेलचा आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे, नोटिसेस आहेत किंवा तुमचा रिझल्ट आहे तो त्याला जोडा आणि प्रयत्न करा की कसं लवकरात लवकर काढता येईल. मी तुम्हाला एक डेट सांगू का डॉक्युमेंटेशनची, तर डॉक्युमेंट्स तुम्ही शक्यतो जे फायनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ना तोपर्यंत देण्याचा प्रयत्न करा. करून एकदा फायनल मेरिट रँक आली की त्याच्यामध्ये मग नंतर काही चेंजेस शक्यतो होत नाहीत. यावरतीचं शेड्यूल कशा प्रकारे आहे ते बघूयाच आपण, पण मुद्दा काय आहे की तुमचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला पूर्ण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढचा सांगणार आहे की ऑप्शन फॉर्म चा प्रेफरन्स चुकवणे. ही सगळ्यात मोठी चूक आहे. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय असतो की तुम्हाला एक यादी द्यावी लागते, तुमचा जो क्रम आहे कॉलेजेसचा तो कशा प्रकारे हवा आहे. म्हणजे बघा आता कॉलेज, पहिले कॉलेज टाकलं समजा CUP, दुसरा टाकला आपण PICT, त्याच्यानंतर VIT, असं टाकत गेलो ना तर यांचा एक क्रम तुम्ही असा लावला पाहिजे की चांगलं कॉलेज वर चाललं पाहिजे, त्याच्या खालचं थोडंसं खाली चाललं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की जे कॉलेज इतकं चांगलं नाही ते वर गेलं आणि त्याच्या खालचं कॉलेज खाली जाऊन बसलं, असं काही झालं नाही पाहिजे. जे चांगलं कॉलेज आहे, जे समजा आपण म्हणतो ना की मोठा भाऊ छोटा भाऊ, तर मोठा भाऊ नेहमी वरच येणार ना, छोटा भावाला वर घेऊन काय करणार. म्हणजे लॉजिक समजून घ्या तुम्ही. मी सांगत आहे की चांगलं कॉलेज वर आलं पाहिजे, चांगल्या प्लेसमेंटचं, चांगल्या कट ऑफचं किंवा चांगलं जे तुम्हाला शिक्षण देणार आहे किंवा जो रेप्युटेशन आहे असं कॉलेज नेहमी वरच आलं पाहिजे, खाली नाही आलं पाहिजे. हे झाली काय झाली स्टेप झाली. ऑप्शन फॉर्म डिझाईन करत असताना बऱ्याच गोष्टी आहेत. मी माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे की कॉलेज लिस्ट कशी बनवायची, तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. पण ऑप्शन फॉर्म चुकवणे ही सगळ्यात मोठी एक चूक मी कन्सिडर करतो ऍडमिशन प्रोसेसमध्ये. ऑप्शन फॉर्म पूर्ण रिसर्च करून बनवला पाहिजे. ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजेसची लिस्ट योग्य प्रकारे बनवली पाहिजे. पुढचा मुद्दा किंवा पुढची चूक मी सांगेन की अपडेटेड न राहणे. ठीक आहे, अपडेटेड न राहणे म्हणजे काय की या ठिकाणी ना लास्ट डेट उलटून गेली ऍप्लिकेशन फॉर्मची, डॉक्युमेंट सबमिट करायची किंवा ऑप्शन फॉर्म भरायची, एनिथिंग जे डेट आहे ना ती निघून गेली, पण आपल्या विद्यार्थ्याला ना या ठिकाणी माहीतच नसतं. का माहीत नसतं तर शक्यतो खूप कमी मुलं असतात, पण त्याच कमी मुलांकडून ही चूक होऊ नये यावर्षी त्यांच्यासाठी मी सांगत आहे. पण तुम्ही पण लक्षात ठेवा की अपडेटेड राहायचं आहे. कोणत्या दिवशी कोणती डेट आहे, किती वाजेपर्यंत आहे. काही टायमिंग्स नाही, CET सेल एकदम कट टू कट ठेवलेले असतात, त्यानंतर ते बंद होऊन जातं. त्यामुळे योग्य तारीख, शेवटची तारीख सुरू कधी होत आहे
आणि कोणत्या वेळेपर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी अपडेटेड राहायचं आहे. कोणते नवीन अपडेट येत आहेत त्याच्यावरती देखील नजर ठेवून राहायचं आहे. जसं SABC स्टुडंट जे आहेत ते टक लावून आहेत की कोणकोणता नवीन GR येत आहेत, आम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, एक फॉर एक्झाम्पल. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला लक्ष ठेवून राहायचं आहे ऍडमिशन प्रोसेसच्या दरम्यान कधी काय होत आहेत. आपली जी YouTube कम्युनिटी आहे ना ती तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी देतच असेल अपडेट्स, तिथून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. प्लस मला त्या ठिकाणी फॉलो करू शकता आपल्या इझी कन्सेप्टला, मी बऱ्यापैकी अपडेट्स देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. तर मुद्दा काय आहे, अपडेटेड राहणे. पुढचा मुद्दा सांगेल मी की कॉलेज रिसर्च व्यवस्थित न करणे. ठीक आहे, कॉलेज रिसर्च व्यवस्थित न करणे म्हणजे काय की एखाद्या कॉलेज, मी जसं स्टार्टिंगला बोललो, एखादं कॉलेज आपल्याला फक्त नावाने माहित असतं, पण ते कॉलेज नेमकं कसं आहे, त्यांच्या प्लेसमेंट कशा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, फॅकल्टीज कशा आहेत, त्यानंतर संधी कोणकोणते उपलब्ध करून देत आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत कॉलेजेसच्या बघायला गेल्या तर या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं पाहिजे. ठीक आहे, कॉलेज रिसर्च तुम्ही कशा प्रकारे करू शकता, पुन्हा तेच सांगेन मी, युट्यूबवर आहे किंवा तुम्ही शक्य असेल तर त्या कॉलेजला भेट देऊन येऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेज रिसर्च केला पाहिजे, नक्कीच केला पाहिजे. फीजसाठी तयार नसणे. पुढचा मुद्दा की फीजसाठी तयार नसणे म्हणजे काय की कसं होतं माहिती आहे का, तुम्हाला ऍडमिशन तुमचं ते झालं ना कन्फर्म की तुम्हाला 3 ते 4 दिवसात त्या ठिकाणी वेळ असतो CET सेलचा की एवढ्या वेळात तुम्ही ऍडमिशन घ्या, एवढ्या वेळात नाही घेतलं तर मग गेला तुमचा तो ते सीट निघून गेली. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांचं काय होतं की पैशांची जमवाजमव वेळेत होत नाही आणि कदाचित त्या ठिकाणी खूप धडपड होते, धावपळ होते विद्यार्थ्यांची. मग अशासाठी आपण काय करू शकतो की आपण वेळेत डॉक्युमेंट तर काढायचेच आहेत, पण वेळेत जे फीज आहेत आणि आपलं जे म्हणजे पैसे जमवायचे आहेत ते देखील तुम्ही करू शकता. आता समजा जे स्टेबल कंडिशन आहे फायनान्शियली तो ओके आहे, बट बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातले असतात बरोबर, मग त्यांना कदाचित इश्यू होऊ शकतो. तर अशा विद्यार्थ्यांना एक जस्ट माझं रिमाइंडर की फायनान्शियली पण तुम्ही रेडी राहा फी पे करण्यासाठी. पुढची चूक मी हे सांगेन की एकाच ब्रांचला चिकटून राहणे. म्हणजे काय माहितीये का, मला कम्प्युटर CSIT तेच हवंय, मग मला नाही ना भेटलं मला दुसरं काय नको. अरे तसं नाही चालणार. कसं असतं की एक स्पेसिफिक कट ऑफ पर्यंतच तुम्हाला त्या CSIT AIMLच्या सीट्स भेटत असतात, पण तुमचा कट ऑफ, तुमचं पर्सेंटाइल रँक त्याच्या खाली असेल तर काय उपयोग होत नाही ना. कसं भेटणार तुम्हाला, ते भेटतच नाही. मग त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या ब्रांचचा विचार करून त्या ब्रांच देखील खाली का असणं तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे एकाच ब्रांचला चिकटून राहू नका की हीच एक ब्रांच मला पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं नाहीये. ठीक आहे, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या टाळता येऊ शकतात इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये, पण आता ज्या ठराविक मला सापडल्या, आठवल्या, त्या मी तुमच्यासमोर मांडल्या. इतर देखील काही आम्हाला अजून सापडल्या, सुचल्या तर त्या मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगेन. यासाठी पुढचा व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जे न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचं मी NSET एक्झाम विषयी सांगितलं त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ती देखील नक्की चेकआउट करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.